नमस्कार मित्रांनो, डिग्री आहे तरी पण जॉब मिळत नाही. पण काळजी नका करू. 6 महिन्यामध्ये यू कॅन बिकम अकाउंट एक्झिक्युटिव्ह अँड यू कॅन चेंज युअर लाईफ. तर मित्रांनो, तुम्ही करेक्ट ऐकलेलं आहे. आज मी तुमच्यासाठी एक मस्त व्हिडिओ बनवलेला आहे, ज्यामध्ये 6 महिन्यामध्ये हाऊ यू कॅन बिकम अकाउंट एक्झिक्युटिव्ह आणि तुमचं करिअर कसं पुढे घेऊन जाऊ शकता ते तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. आता हा व्हिडिओ कोणासाठी महत्वाचा आहे? एनी स्टुडंट आफ्टर 12, मग तुमचं स्ट्रीम काही असून दे, तुम्ही जर चांगल्या करिअरच्या शोधात आहात, एक तर तुमच्या डिग्री आहे पण तुम्हाला जॉब मिळत नाही, किंवा तुम्हाला कन्फ्युजन आहे की मी कुठला कोर्स केला पाहिजे जेणेकरून मला चांगला जॉब मिळेल, किंवा आपल्याकडे फायनान्शियल प्रॉब्लेम असू शकतात. जसं मला पैशाचे खूप पैसे नाही टाकायचे, मला करिअर छान करायचं आहे, किंवा मी रुरल एरियामध्ये राहतो, मला मोठ्या शहरात राहायला भीती वाटते, पण काम तर करायचंय. सो एनी स्ट्रीम, एनी स्टुडंट आफ्टर 12, किंवा तुम्ही आता वर्किंग आहात आणि तुम्हाला अजून तुमचं लाईफ बेटर करायचंय, सगळ्यांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे, की ज्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की हाऊ यू कॅन बिकम अकाउंट एक्झिक्युटिव्ह 6 मंथ अँड आयटॅप पीबीए तुम्हाला कसं हेल्प करेल. तर पहिले तुम्हाला मी आपल्या इन्स्टिट्यूटची माहिती देतो. सो आपलं जे आहे इन्स्टिट्यूटचं नाव आहे इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्सेशन अकाउंटिंग प्रोफेशनल. हे महाराष्ट्रामधलं एकमेव इन्स्टिट्यूट आहे जे 100% जॉब गॅरंटी देतं. करेक्ट. सो वी प्रोव्हाइड प्लेसमेंट ऑल्सो दॅट टू 100%. तो आमच्याकडे येणारा सगळा स्टुडंट त्याला प्रत्येकाला जॉब द्यायची गॅरंटी आमची असते. नसेल तर आम्ही पूर्ण फीस रिफंड करतो. सो तुम्ही जर आमच्या कोर्सला एनरोल केलं, तुम्हाला आवडलं तर नक्की करा. तर तुम्हालाही 100% जॉब मिळेल अँड यू कॅन बिकम अकाउंट एक्झिक्युटिव्ह. 1 वर्षामध्ये करिअर सेट कसं तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. सो बेसिकली आपले जे कोर्सेस आहेत आयटमचे, इट इज कॉल्ड एज अ झिरो कॉस्ट करिअर. ओके. ज्यामध्ये आम्ही 300% प्लेसमेंट गॅरंटी देतो. नाव व्हॉट इज झिरो कॉस्ट? तुम्ही आमचा कोर्स जॉईन केल्यानंतर आम्ही 3 मंथ्स मध्ये तुम्हाला पहिला जॉब देतो अँड टोटल कोर्स ड्युरेशन 11 मंथ्स. सो बाय द टाइम यू कम्प्लीट द कोर्स, तुमची पूर्ण फीस रिकव्हर झालेली असते. सो इट्स लाईक अ अर्न अँड लर्न. आम्ही शिकवणार पण तुम्हाला आणि पैसे देणार. सो आपण असं म्हणू शकतो की शिकण्यासाठी पैसे मिळतात. मला सांगा, असं कुठलं करिअर आहे जिथे शिकता शिकता पैसे मिळतात अँड दॅट टू एंटायर कॉस्ट इज रिकव्हर. सो मित्रांनो, म्हणजे 12 नंतरचा कोणी स्टुडंट जर असेल, ही कॅन सेट इज करिअर इन 1 इयर. तो तुमच्या माहितीत कोणी मित्र असेल किंवा तुम्हाला असे कोर्सची गरज आहे, किंवा तुम्हाला वाटतं अरे या मित्राला माझी गरज आहे, त्याला एक्झॅक्टली आयडिया नाही, तर त्याला व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या इन्स्टिट्यूटला भेटून फक्त माहिती घ्यायला सांगा. त्याला आवडलं तर नक्की कोर्स करेल, नाही आवडलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण इट्स अ व्हेरी म्हणजे असं काही पॉइंटच नाही की तुम्हाला आवडणार का नाही, बिकॉज वी आर गिव्हिंग 300% जॉब गॅरंटी. नाउ व्हॉट इज दॅट? तुम्ही कोर्स जॉईन केल्यानंतर फर्स्ट 90 डेज मध्ये आम्ही तुम्हाला पहिला जॉब देतो. सेकंड जॉब देतो तुमचा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर, दॅट इज सेकंड प्लेसमेंट. अँड थर्ड इज दॅट इज 300% प्लेसमेंट गॅरंटी. तुम्ही 10 वर्षानंतर आमच्याकडे आलात की सर मला प्लेसमेंट हवी आहे आणि मला तर जॉब चेंज करायचा आहे. सो आम्ही त्यांनाही प्लेसमेंट देतो आणि याचे कुठलेही चार्जेस एक्स्ट्रा चार्ज केले जात नाही. आयटॅपचे आतापर्यंत महाराष्ट्रात मोर दॅन 17,000 स्टुडंट्स आहे. तुमच्या कोणी ओळखी असेल तर नक्की विचारा. ही शेअर सेम इन्फॉर्मेशन विथ यू. ओके. सो मी जे काही व्हिडिओ बोलते, इट इज ऑल ट्रूथ आणि तुम्ही तिथून ते व्हेरीफाय करू शकता. सो दिस इज कॉल्ड एज अ लाईफ टाइम सपोर्ट. आता तुम्हाला 6 मंथ मध्ये अकाउंट एक्झिक्युटिव्ह बनवायचं असेल, अच्छा, अकाउंटचं नॉलेज असणं आणि काम करण्या वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही बीकॉम असाल, एमकॉम असाल, पण तुम्हाला मी सांगितलं की मला टॅलीवर हे रिपोर्ट्स काढून दाखव, तर ते कितपत वापरता येईल, दॅट इज कॉल्ड एज अकाउंट एक्झिक्युटिव्ह. सो थेरी नॉलेज इज इम्पॉर्टंट बट जस्ट टू गेट डिग्री. बट वेन यू गो फॉर द जॉब, तिथे लागतं प्रॅक्टिकल नॉलेज आणि ही गॅप ब्रिज करायचं काम करतं आयटॅप. ओके. सो जे मुलं खूप हुशार नाहीत, की जे सीएससी सीएमए करू शकत नाहीत आणि खूप आवड कोर्स आहेत, एमबीए करू शकत नाही कारण ते खूप महाग आहे, मग अशा लोकांनी करायचं काय? त्या लोकांसाठी हा बेस्ट कोर्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला इक्वली गुड पॅकेजेस मिळतात. आय एम सेइंग इक्वली गुड प्लस तुमचा बिझनेस चालू करू शकता. म्हणजे तुम्हाला आता जॉब चालू आहे तुमचा आणि तुम्हाला साइड इन्कम चालू करायचे, ते होऊ शकतं. तुम्हाला फुल पे स्वतःची प्रॅक्टिस चालू करायची इन्कम टॅक्स मध्ये, तेही तुम्ही करू शकता. सो इथं सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत. ओनली यू नीड टू डिसाइड, यू नीड टू मेक अप युअर माइंड की अरे हा मला कोर्स करायचा आहे आणि मला फायदा होईल आणि तुम्ही कोर्स करू शकता. आता यामध्ये 6 मंथ मध्ये अकाउंट एक्झिक्युटिव्हचा अर्थ काय एक्झॅक्ट सांगणार तुम्हाला की हु इज अकाउंट एक्झिक्युटिव्ह. एक थेरॉटिकल डिस्कशन, ज्याला कंपनीचे म्हणजे एक ऑर्गनायझेशन अकाउंट्स मेंटेन करता येतात. बीकॉम मध्ये करतो ते थेरॉटिकल असतं, प्रॅक्टिकल अकाउंटिंग. ज्याला जीएसटी रिटर्न भरता येतात, ज्याला टीडीएस कंप्लायन्स करता येतो आणि ज्याला बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट देतं. या बेसिक गोष्टी तुम्हाला जरी आल्यात ना, तर यू कॅन स्टँड एज अकाउंट एक्झिक्युटिव्ह. तुम्ही एक चांगला जॉब घेऊन 15-20 जॉब घेऊन तुम्ही करिअर तुमचं सुरुवात करू शकता. ही जी सॅलरी सांगतो मी 12,000-15,000 जरी फ्रेशरसाठी, तुम्ही जर ऑलरेडी एक्सपिरियन्स असाल, त्यांच्याकडे आमच्याकडे ऍडव्हान्स कोर्स आहे.
सो बेस्ड ऑन युअर एक्झिस्टिंग एज्युकेशन, युअर एक्झिस्टिंग जॉब प्रोफाईल, त्यानुसार आमच्याकडे वेगवेगळे कोर्स आहेत. प्रत्येक मुलाला एक कोर्स नाहीये. सो ऍज पर युअर बॅकग्राऊंड, सो तुम्ही ऑलरेडी जर वर्किंग करत असाल, तुमचं इन्क्रीमेंट नाही होते, तो आवर कोर्स विल हेल्प यू टू अचीव दॅट. सो दॅट एक वेगळा कोर्स आहे, त्याचं नाव आहे AMCC. सो बेस्ड ऑन युअर रिक्वायरमेंट वी हॅव ऑल द कोर्सेस. सो इफ यू स्टक अप समवेअर, आयदर पगार नाही वाढत आहे किंवा जे करतोय ते पैशासाठी करतोय, कळत नाही काय करायचं, स्वतःचा बिझनेस चालू करायचा, प्रॅक्टिस चालू करायची, पण कळत नाही कशी करायची. सो या सगळ्या सोल्युशन तुम्हाला इथे मिळेल. पण एकदा त्याच्यासाठी आमच्या इन्स्टिट्यूटला, पुण्यामध्ये आपलं इन्स्टिट्यूट आहे, ते नक्की भेट द्या. नाव आता याठी करायचं काय, पहिले जे 1 to 2 मंथ्स आहे आपल्या, मी कोर्स तुम्हाला 11 महिन्याचा कोर्स आहे. पहिलं 2 मंथ्स मध्ये तुम्हाला बेसिक सगळं शिकवलं जातं, की जर्नल एंट्रीज प्रॅक्टिकली कशा होतात, त्यानंतर त्याचे लेजर अकाउंट कसे ओपन करायचे, टॅलीमध्ये कंपनी कशी क्रिएट करायची, स्टॉकच्या एंट्रीज कशा करायच्या, सेल परचेस एंट्री कशा करायच्या, रिकन्सिडरेशन कसं करायचं, त्यातनं सेल परचेस रिपोर्ट्स कसे काढायचे, स्टॉकचे रिपोर्ट्स कसे काढायचे, डेटर्स क्रेडिटर्सचं लेजर कसं काढायचं, हे सगळ्या गोष्टी त्यात तुम्हाला शिकवल्या जातात, जेणेकरून तुम्हाला अकाउंट्स आणि टॅलीचं बेसिक नॉलेज येतं. सो फर्स्ट इनिशियली फ्यू मंथ्स विल बी ओनली ऑन अकाउंट्स अँड GST, अकाउंट्स अँड टॅली. त्यानंतर नेक्स्ट 2 मंथ्स हे टेंटेटिव्ह आहे, हे जस्ट मी तुम्हाला एक प्लॅन दिला की कसं तुम्ही करू शकता. नेक्स्ट 2 मंथ मध्ये आपण तुम्हाला GSTचं मॉड्यूल किंवा इन्कम टॅक्सचं मॉड्यूल बेस्ड ऑन कुठलं मॉड्यूल आपल्या इन्स्ट्रुमेंट चालू आहे, एक टोटल आपण 7 वेगळे मॉड्यूल्स कव्हर करतो. सो अकॉर्डिंगली तुम्हाला त्या बॅच मध्ये बसवलं जातं. तुम्ही, कारण का काही मुलांचे लास्ट मॉड्यूल राहिलेले असतात, सो मी त्यांना पण अकोमोडेट करतो. सो असं करून एक बॅच तुमची स्पेशल बनवून जाते, ज्यामध्ये मग ते GST, इन्कम टॅक्स ज्याप्रमाणे रिक्वायरमेंट असेल त्यापर्यंत तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. तो GST, इन्कम टॅक्स, मग त्यामध्ये GST मध्ये काय शिकवतो, रजिस्ट्रेशन कसं करायचं, ऑनलाईन पोर्टल कसे वापरायचे, आपण स्वतःचे सिम्युलेशन सॉफ्टवेअर करून घेतले. तुम्ही जे पुस्तकात अभ्यास केला तो करेक्टच आहे, पण दॅट वी टीचर प्रॅक्टिकली. तुम्हाला प्रत्येकाला एक कॉम्प्युटर असायला जातो, ज्यामध्ये तुम्ही बसून टॅलीच्या एंट्रीज, GST पोर्टल लॉग इन करणे, रजिस्ट्रेशन करणे, रिटर्न फाईल करणे, नोटिसला रिप्लाय करणे, इन्कम टॅक्स मध्ये रिफंड क्लेम करणे, रिटर्न फाईल करणे, इन्कमचं कॉम्प्युटेशन करणे, डिडक्शन क्लेम करणं, सर्व काही तुम्ही शिकू शकता. आणि जास्ती वेळ नाही मित्रांनो, एका मॉड्यूलला रोजचा 1.5 तास. तर तुम्ही वर्किंग जरी असाल तरी आरामात करू शकता. त्यानंतर जो 5th and 6th मंथ असतो, तिथे आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग देतो. आता टेक्निकल स्पीकिंग तुमचं ट्रेनिंग चालू होतं आफ्टर 3 मंथ्स ओनली. ओके, म्हणजे पहिले 3 मंथ्स आम्ही तुम्हाला देतोच ट्रेनिंग. 3 मंथ्स नंतर जेव्हा तुम्हाला पहिला जॉब मिळतो, तर तुमचं ऑफिसमध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग चालू होतं. सो 4th, 5th and 6th मंथ, सो इथं तुम्ही प्रॉपर ऑफिसमध्ये शिकता. आता ऑफिसमध्ये जॉब का करायचा, आम्ही जे प्रॅक्टिकल तुम्हाला शिकवलंय त्याचं ऍप्लिकेशन येणं गरजेचं आहे. तो आम्ही तुम्हाला मग CH ऑफिसमध्ये प्लेसमेंट देतो. जर तुम्ही ऑलरेडी एक्सपिरियन्स असाल तर तुम्हाला कंपन्यांमध्ये जॉब मिळतो. सो आमच्याकडे भरपूर रिक्वायरमेंट असतात, भरपूर म्हणजे खूप रिक्वायरमेंट्स आहेत. सो इट कुड बी अ CA फर्म, इट कुड बी एनी प्रायव्हेट, कोणाचं शॉप असेल, कोणाचं दुकान असेल, कोणाचा मोठा बिझनेस असेल, कंपनी असेल, तर जिथं आमच्याकडे भरपूर रिक्वायरमेंट असतात, भरपूर म्हणजे भरपूर रिक्वायरमेंट आहेत. तुमच्या एक्सपिरियन्स प्रमाणे, स्किल सेट प्रमाणे आम्ही तुम्हाला प्लेसमेंट देतो आणि जे आम्ही शिकवतो त्या एरियामध्येच प्लेसमेंट देतो. असं नाही की शिकवलं अकाउंट्स तुम्हाला कुठली स्टोअर किपरची जॉब दिला. जे तुम्हाला शिकवतो अकाउंट, GST, इन्कम टॅक्स, जे आपल्या फायनान्स रिलेटेड आहे, इन द सिमिलर एरिया यू विल गेट द जॉब. आता त्यानंतर तुम्हाला मग असं तुमचं 5th, 6th मंथ तुम्ही जॉईन केलं, साधारण 11 मंथ्स आपला कोर्स आहे, ज्यामध्ये इन्कम टॅक्स, GST, टॅली, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट, बँकिंग, लॉ सगळ्याचं बेसिक दिलं जातं. सो 1 वर्ष झाल्यानंतर तुमची सॅलरी स्टार्ट होते 12 ते 20,000. हे तुम्ही जर फ्रेशर असाल तर, तुमच्याकडे जर ऑलरेडी एक्सपिरियन्स असेल यू कॅन गेट मोर ऑल्सो. हे फ्रेशरची सॅलरी आहे, करेक्ट. अँड अराउंड 2 to 3 इयर्स झाले एकदा तुमचे, की तुम्हाला 30,000 पर्यंत सॅलरी मिळू शकते आरामात. आणि मित्रांनो, हे सगळं तुम्ही 12 नंतर करू शकता. म्हणजे विचार करा, तुम्ही 12 नंतर FY, SY, TY करता करता, आणि जे ऑनलाईन क्लासेस पण अवेलेबल आहेत. सो तुम्हाला इथे यायची गरज नाही, तुम्ही तिथे बसून क्लासेस करू शकता. तर तुमचं BCom होतं तर तुम्हाला 30,000 ची सॅलरी मिळेल. सो कोणाला पुढे हायर एज्युकेशन करायचंय, MBA करायचं, पण आता पैसे नाही, बाय डुईंग दिस कोर्स यू कॅन अर्न युअर ओन मनी, यू कॅन सेव्ह इट अँड यू कॅन फर्दर गो फॉर हायर एज्युकेशन. सो असं याचं प्रॉपर जर प्लॅनिंग केलं तर तुम्ही 12 नंतर 1 इयर मध्ये यू विल स्टार्ट अर्निंग 12 to 20,000 रुपीज, म्हणजे साधारण 17-18 वर्षी. बाय द टाइम यू कम्प्लीट BCom, MCom, यू विल हॅव युअर ओन फंड्स टू गो फॉर हायर एज्युकेशन. आणि जर नसेल जायचं तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, जॉब करून तुम्ही फ्रीलान्सिंगची कामं करू शकता, दुकानात जाऊन अकाउंटिंग करू शकता. सो अलॉंग विथ द जॉब ऑल्सो यू कॅन स्टार्ट युअर, सॅटर्डे संडे फ्री असेल
त्यामध्ये कामं घेऊ शकता. असं भरपूर काही तुम्हाला याचा फायदा होईल. आणि त्या लोकांनी आपल्याकडनं याचा फुल कोर्स केला इलोन मस्कचा, या त्यांच्या अप्रॉक्सिमेट सॅलरी आहेत. आता सगळे लोक कोर्स करतात का? नाही, आय नो दॅट. काही लोकांना कोर्स न करता पण तुम्ही पण आता जॉब करत असाल, आमचा कोर्स न करता. पण तिथं प्रॉब्लेम करतो, सॅलरी तेवढी वाढत नाही, कारण तुमच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज नसतं. तुम्ही जेव्हा आमच्याकडनं जाता तेव्हा वी ट्रेन यू प्रॉपरली, सो युअर सॅलरी विल बी अराउंड 15,000 पर मंथ. मी 12 ते 20 म्हणलं होतं ना, हे ऍव्हरेज पकडले. 15 ते 20,000 तुमची सॅलरी पहिल्या महिन्यामध्ये असेल, वर्षाला 180. असं जर मी 5 इयर्सचा स्पॅन बघितला, जेव्हा मी ऍव्हरेज बघितलंय, तर ज्यांनी पीबी नाही केलं, अराउंड दे गेट 7.5 lakh इन अ स्पॅन ऑफ 5 इयर्स. आणि बाकी लोकांना मिळतं 18,90,000. तो एक अराउंड 11 लाख रुपीज एक्स्ट्रा मिळाले. कारण का? त्यांनी बस डिसिजन घेतलाय पीबीए करायचा. करेक्ट ना? आणि मी जेवढ्या लोकांना प्लेसमेंट दिलाय, त्या सगळ्यांचे आमच्याकडे ते तुम्ही आला तर सगळ्यांचे लेटर, इंटरव्ह्यू लेटर्स, त्यांचे पॅकेज काय, हे सगळं आमच्याकडे आहे. एकदा आमच्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा, म्हणजे रिअलिटी चेक होईल. आणि याचा तुम्ही झूम कॉलही करू शकता, याची गरज नाहीये. तुम्ही फोन करा, आम्ही तुला झूम कॉल पूर्ण इन्स्टिट्यूट दाखवू, आपल्या प्लेसमेंट कशा होतात, आपले स्टुडंट, आणि त्यांचे खूप सारे पॉडकास्ट पण आपल्या युट्यूब चॅनलला आहे. तर चॅनल सबस्क्राईब करा. सो याच्या रिलेटेड खूप सारे व्हिडिओज आहेत, ज्यामध्ये स्टुडंट स्वतःहून सांगतात की त्यांना कोर्सचा फायदा काय झाला. आणि तुमचे मित्र पण असतील ज्यांनी कोर्स केला असेल, त्यांनाही नक्की विचारा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, जे असं काही 12 नंतर करिअर करू इच्छितात, की ज्यांच्याकडे फंडचा प्रॉब्लेम आहे, या तेवढे त्यांना अकॅडमिक तेवढा कॉन्फिडन्स नाहीये, घरी बसून कोर्स करायचा आहे. तो व्हॉट एव्हर, म्हणजे तुम्ही आता कुठल्याही पोझिशनला असाल आयुष्याच्या, तरी एज काही क्रायटेरिया नाही. तुम्ही हा कोर्स करून यू कॅन बिल्ड युअर करिअर. सो थँक्यू सो मच. लवकरच भेटूयात पुढच्या वेळेस.